नमस्कार. हरिभक्तपरायण मनोहरप्पा पत्तेवार आणि आमचा संबंध गेली 40 वर्षाचा आहे. मनोहरप्पा पत्तेवार हे हाडाचे वारकरी जसे आहेत तसे हाडाचे समाज कार्यकर्ते आहेत. त्यांना समाज सेवा, अन्नदान करणं, लोकांना आवडीने जेव घालणं हा त्यांचा पिंड आहे. त्यामुळे कुठेही कीर्तन असू दे, कुठेही प्रवचन असू दे, कुठेही मोठा महोत्सव असू दे, मनोहरप्पा या परिसरामध्ये अन्नदान जिथे चालू आहे तिथे तुम्हाला दिसतीलच. म्हणजे अन्नदान आणि मनोहरप्पा असं एक समीकरण आहे. आमच्या वारीबरोबर एक एक महिना अखंड असतात. त्यांचं काम एकच की दिंडूला पोटभर जेवू घालणं. चहा ते वाटतील, अन्नदान बघतील, वेळी प्रसंगी ओरडतील. आम्ही त्यांना असं म्हणतो, आमच्या दिंडीचं लाऊडस्पीकर. आम्हाला बोलण्याकरता लाऊडस्पीकर लागतो, पण आप्पाचा आवाजच एवढा मोठा आहे, खणखणीत आवाज. रागवतील, पण दिंडीतल्या हजारो माणसांना माहिती आहे हा राग नाही, आप्पाचं प्रेम आहे. असं भाग्य आई वडिलाच्या वाटणीला सुद्धा येत नाही. सहज बापाने डोळा वटारला तर मुलगा समोर उभा राहत नाही, पण आप्पाने जाऊन त्याला ओळ मोडली तर त्याला बाहेर काढून उभं करतात, तरी त्या माणसाला त्याचा राग येत नाही. हे सुद्धा त्यांचं भाग्य थोर आहे. कारण सर्वांना माहिती आहे की त्यांचं चित्त निर्मळ आहे, बरं का. आणि ज्या माणसाचे चित्त निर्मळ असतं त्याचा तसा सहसा कोणाला राग येत नाही. आणि म्हणून आज इतक्या वर्ष माझ्या संगतीत आहेत. 40 वर्षामध्ये मोठं कौतुक घडलं. कुठेही एक खाटखूट नाही, बरं का. हे वैशिष्ट्य आहे. विचारामध्ये द्वैत नाही, आचारामध्ये द्वैत नाही, सेवेमध्ये कुठे कमी जास्तीपणा नाही. आणि काय घडलं की ते एकटेच आले नाहीत संप्रदायामध्ये, तर त्यांनी त्यांच्यावर आपले सगळे भाऊ, भाऊजया, बायको, मुलं, घरदार, तसे त्यांचे आई वडील हे वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत आवडीने सहभागी होतेच, बरं का. तेही वैष्णवच आहेत, तरी पण आप्पांचं जे समाज कार्य आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि म्हणून मरखेडमध्ये त्यांची 65 साजरी होत असताना मला आनंद आहे. आणि त्या सोहळ्यामध्ये गुरु या नात्याने सहभाग होताना मला एक विशेष आनंद वाटतो, विशेष कौतुक वाटतं की गावसुद्धा त्यांच्यावर तितकंच प्रेम करतं. त्यांना देवाने उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो आणि त्यांच्या हातून अशीच अखंड सेवा घडो, एवढीच पांडुरंग चरणी प्रार्थना. गायीन मुखिया पंढरीचा देव, आमुचा तो जीव पांडुरंग. या पांडुरंगाच्या नामसंकीर्तनाने वारकरी संप्रदायातील पत्तेवार घराण्यात आबा व माय यांच्या पोटी मनोहर अप्पांचा जन्म झाला. विठ्ठल रखमाईला जसा पुंडलिक भेटल्यावर आनंद व्हावा, तसाच आनंद आबा मायला व संपूर्ण पत्तेवार परिवाराला झाला होता. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगेच्या तीरावर वसलेल्या संतभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या औदुंबर नगरीत पत्तेवार परिवाराचे मूळ वास्तव्य आहे. कैलासवासी रामभाऊ माधव पत्तेवार व कैलासवासी सरस्वती रामभाऊ पत्तेवार या दाम्पत्यांना 23 जानेवारी 1946 रोजी मनोहर पत्तेवार हे पुत्ररत्न प्राप्त झाले. मनोहर अप्पांचे बालपण जणू बाल हनुमानाप्रमाणेच होते. विद्या अभ्यासापेक्षा त्यांना खेळ आणि व्यायाम यात जास्त रस होता. सन 1960-61 मध्ये त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन व्यवसायाचा प्रारंभ केला. परमार्थाचे व व्यवसायाचे बाळकडू त्यांना शिक्षण घेत असतानाच वडील रामभाऊ माधव पत्तेवार व दत्तापा पत्तेवार यांच्याकडून मिळाले. तर प्रेमळ स्वभाव हा त्यांची मोठी ताई आणि आई
सरस्वतीबाई म्हणजेच माईची देणगी आहे. सन 1963च्या वसंत पंचमीला मनोहर वस्त्र भंडार हे कापड दुकान व रामभाऊ माधव पत्तेवार हे किराणा दुकान यातून त्यांनी आपल्या व्यावसायिक कर्तृत्वाची सुरुवात केली. शून्यातून विश्व निर्माण करावे तशीच वाटचाल मनोहररावांनी केली आहे. व्यवसायात प्रामाणिकपणा, शिस्त, श्रम, सचोटी अशा अंगीकृत गुणांमुळे व्यवसायात त्यांना स्थैर्य, यश व लौकिक लाभला. उणे मोजायचे नाही, खोटे बोलायचे नाही या संत तुकारामांच्या वचनावर श्रद्धा ठेवत आपल्या व्यवहाराचा प्रयोग ते करत राहिले. घरातील पारंपरिक शेती व्यवसायात त्यांना फारसी आवड नसल्याने संपूर्ण जबाबदारी त्यांचे लहान बंधू नंदू उर्फ महेश तुकाराम पत्तेवार यांच्यावर सोपवली. रामाची आज्ञा लक्ष्मणाने पूर्ण करावी तशीच लक्ष्मणाप्रमाणे मनोहररावाची आज्ञा पाळत नंदू उर्फ महेश हे त्यांचे लहान बंधू आजही सेवा करत आहेत. हे जणू मनोहररावांचे भाग्यच. प्रपंच करावा नेटका ह्या गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यपूर्तीसाठी वयाच्या 20व्या वर्षी 12 मे 1966 रोजी ढाणकी येथील गणपत कोंडू येरावार यांची कन्या शकुंतलाबाई यांच्याबरोबर मनोहररावांचा विवाह सोहळा पार पडला. साक्षात लक्ष्मी घरात यावी असेच योग जुळून आले. शकुंतलेच्या पदकमलाने पत्तेवार घराण्याचा उत्कर्ष सुरू झाला. एक पत्नी म्हणून शकुंतलाबाईने आपल्या कर्तृत्वाची, सेवेची छाप मनोहररावांच्या आयुष्यावर उमटवली. त्यांच्या संसारवेलीवर चिरंजीव धनंजय, सौभाग्यवती प्रणिता अनिल बंडेवार, सौभाग्यवती दीपाली विलास गुमडेल, सौभाग्यवती रूपाली रोहित उत्तरवार व चिरंजीव हनुमंत अशी फुले उमलली आहेत. आईवडिलांची व थोरांची सेवा 3 बहिणी सौभाग्यवती सुशीला चक्करवार, सौभाग्यवती बेबीताई कोडगेरवार आणि प्रभाताई शालिकवार, भाचे, सुना, नातवंड सर्व पत्तेवार परिवाराचा व मित्र परिवाराचा उत्कर्ष होईल अशा रीतीने त्यांनी गृहस्थाश्रमाचा मळा पिकवला आहे. विवाहाचा रौप्य सोहळा, माय आबांचा अमृत महोत्सव, आई वडिलांची अखंड सेवा करून गृहस्थाश्रम कृतार्थ केला आहे. गृहस्थाश्रम सफलपणे पार पाडत असतानाच त्यांनी व्यावसायिक व सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य गंभीरपणे पेलले. हे त्यांचे महान कार्य आहे. समाजसेवेची शिकवण त्यांना कैलासवासी वामनराव उत्तरवार यांच्याकडून मिळाली. समाजात सामाजिक समरसता, एकात्मता नांदावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरेत सन 1966 मध्ये आर्य वैश्य समाजाच्या शिवाजी गणेश मंडळाची स्थापना त्यांनी केली. नाव बदलले असले तरी आजही समाजाचा गणेशोत्सव चालूच आहे. वैश्य समाजातील पुसद येथील कैलासवासी श्रीराम अप्पाजी आसेगावकर यांच्या मार्गदर्शनात मनोहररावांनी आपले सहकारी सर्वश्री श्यामबाबू उत्तरवार, मधुकर केशट्टीवार, शंकरराव रायवार, बालाजी लंकेपिल्लेवार यांच्या सहकार्याने सन 1969 मध्ये आर्य वैश्य भवनाची स्थापना केली. हे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे सामाजिक पाऊल आहे. समाजाच्या कार्याची घडी नीट बसविताना तब्बल 26 वर्ष म्हणजे स्थापनेपासून 1995 पर्यंत
संस्थेच्या सचिव पदाची धुरा त्यांनी सांभाळली. आर्य वैश्य भवनाच्या विकासासाठी कित्येक वेळा स्वतःचे धन वापरले. म्हणूनच विदर्भाचे भूषण ठरलेली वास्तू त्यांच्या सामाजिक कार्याची पावतीच होय. आर्य वैश्य समाजाच्या वास्तू निर्मितीची व समाजाच्या कार्याची घडी नीट बसताच मनोहरराव कार्यकारिणीतून बाहेर पडले. सत्तेचा मोह त्यांना आवडत नाही, प्रसिद्धीचा मोह नाहीच नाही. त्यांच्या सामाजिक कार्याचा कळवळा यातूनच प्रगट होतो. आर्य वैश्य समाजातील इच्छुक युवक युवतींचे, समाज बांधवांचे श्रम कमी करून सामूहिक विवाह सोहळे साजरे व्हावेत ही इच्छा समाजाचे लोहपुरुष कैलासवासी श्रीराम अप्पाजी आसेगावकर यांनी मांडली. 25 जानेवारी 1972ला विदर्भातील पहिला सामूहिक विवाह मेळावा यशस्वीपणे आयोजित करून कैलासवासी आसेगावकरांची इच्छा मनोहररावांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केली. त्यानंतर समाजात सामूहिक विवाह मेळाव्याची परंपरा अखंड सुरू आहे. ही मनोहररावांच्या कार्याची उपलब्धीच होय. कैलासवासी वामनराव उत्तरवार, कैलासवासी श्रीराम अप्पाजी आसेगावकर, शंकर रायवार, मधुकर केशट्टीवार, बालाजी लंकेपिल्लेवार, श्यामसुंदर उत्तरवार, डॉक्टर चिन्नावार, डॉक्टर मनाटकर, नारायणराव चक्करवार, भास्करराव गोविंदवार, कृष्णनाथ कोडगीरवार, डॉक्टर उत्तम रुद्रावार, दीपकराव आसेगावकर, डॉक्टर गंधेवार, विडूळ येथील राम सावकार असे समकालीन मित्र तरुण मंडळींचे सहकार्य घेत समाजाला योग्य दिशेने वाटचाल करण्याचे कार्य आर्य वैश्य समाजाने केले आहे. समाजाचे संमेलन, वधूवर परिचय मेळावे, सामूहिक विवाह मेळावे, गुणवंतांचा गौरव, महिलांचे व युवकांचे संघटन असे अनेक कार्यक्रम करून समाजाच्या प्रगतीचा आलेख उंच उंच नेण्याचे कार्य आणि विधायक समाजसेवेचा आदर्श निर्माण करून मनोहरराव पत्तेवार यांनी खऱ्या अर्थाने कर्मयोग सिद्ध केला आहे. त्यांच्या योगदानाची दखल 5 फेब्रुवारी 1988च्या साप्ताहिक जनशक्तीमध्ये घेऊन त्यांचे अभिनंदन केले गेले आहे. उद्योगे पुरुषार्थ लक्षणम या उक्तीप्रमाणे व्यावसायिकपणाचे बाळकडू मनोहररावांना दत्तांना पत्तेवार यांच्याकडून मिळाल्याने व्यवसायात ते यशस्वी वाटचाल करीत आहेत. गुरु पुष्यामृत योग हा त्यांच्या नेहमीच्या नवीन व्यवसायाचा प्रारंभाचा योग आहे. 1963 साली सुरू केलेल्या व्यवसायात भर टाकत त्यांनी 1964 साली केरोसिन डेपो सुरू केला. 1970 साली सिमेंट व्यवसायात पदार्पण केले. 1974 साली समाज बांधवांची भांड्याकुंड्यांची अडचण दूर व्हावी यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित सन्मान सेवा हे उमरखेडचे प्रथम बिछायत केंद्र सुरू केले. 1975 साली ऑइल मिल, साखर, हार्डवेअर यासारखे अनेक औद्योगिक व्यवसाय सुरू करत त्यांनी उद्योगपती होण्याचा मान मिळवला. 1978 साली केवळ एक छंद व लोकांच्या घरकुल बांधणीच्या कामात हातभार लागावा म्हणून मनोहर अप्पा प्लॉटिंग व कन्स्ट्रक्शन ह्या व्यवसायात आले. अनेक लोकांनी त्यांची खिल्ली उडवली. त्या सर्वांवर मात करत औदुंबर नगरीत त्यांनी आदर्श वसाहती तयार केल्या. नाथ नगर हे वास्तुशिल्प घडविले. यात त्यांचे स्थापत्य कलेतील कौशल्य दिसून येते. वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सिद्धेश्वर नगर म्हणून प्रसिद्ध असलेली वसाहत ना नफा ना तोटा या तत्वावर निर्माण करून निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून दिली. विशेष बाब म्हणजे
नागरी वसाहती बांधत असतानाच सन 1992 मध्ये मनोहररावांनी कैलासवासी दत्तात्रय व तुकाराम पत्तेवार बंधू यांचे स्मरणार्थ श्री गजानन महाराज मंदिर नाथनगर येथे बांधले. या मंदिराचा लोकार्पण सोहळा नामदेव व रामभाऊ पत्तेवार बंधू व बहीण मथुराबाई पामपट्टीवार यांच्या हस्ते पार पाडला. सन 1963 साली मनोहर वस्त्र भांडार म्हणून सुरू केलेल्या दुकानाचे 15 फेब्रुवारी 1994 पासून पत्तेवार कलेक्शन या भव्य शोरूम मध्ये रूपांतर केले. शहरातील पहिले भव्य शोरूम म्हणून पत्तेवार कलेक्शनला प्रचंड लौकिक मिळाला. चिरंजीव धनंजय, हनुमंत व भाचा रणजित आज या शोरूमची जबाबदारी मनोहर अप्पांच्या तत्वानुसार समर्थपणे पार पाडत आहेत. राजस्थानी समाज बांधकाम समिती, विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार कार्य, साधू महाराज सेवा समिती, मानव सेवा मंदिर, लायन्स क्लब यांचे कार्य मनोहररावांनी सचोटीने व परिश्रमाने पूर्ण केली आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थावर विश्वास व पारमार्थिक वारसा परंपरेने आई सरस्वतीबाई व वडील रामभाऊ पत्तेवार यांच्याकडून मिळाला आहे. गुरु म्हणून साधू महाराज आणि 1970 पासून आध्यात्मिक गुरु म्हणून श्री हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांच्या सत्संगाने त्यांचे मोक्ष प्राप्तीचे लक्ष पूर्णत्वाकडे जात आहे. श्री वाना उत्पात, चैतन्य भागवत संप्रदाय यांच्याशी जवळीक आल्याने मनोहररावांनी पर्यटनाची फारशी हौस न करता सर्व कुटुंबातील मुलेबाळे, सुना, जावई व सर्व मित्रपरिवार यांच्यासह 4 धाम यात्रा पूर्ण केल्या आहेत. अवघड अशी अमरनाथ, पशुपतीनाथ, द्वारका, बालाजी, काशीप्रयाग, चित्रकूट, शुक्रताल व मानस सरोवर या सर्व ठिकाणांच्या दर्शनात त्यांना कुठलीही अडचण आली नाही. ही परमेश्वर कृपाच. दुसऱ्यांना आनंद देण्यात ते जीवन जगत आहेत. त्यांच्या दृष्टीने सत्संग व परमेश्वर सेवा महत्वाची ठरत आहे. घराला तर जणू मंदिराचेच रूप आले आहे. सकाळी 6ला उठणे, भूपाळी, नित्यसंध्या, पूजा अर्चा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, आईनाथ चरित्र, साधू सुधा वाचण्यात व पारायणात त्यांचा वेळ ते व्यतीत करतात. घरातील गृहिणी सौभाग्यवती शकुंतला, सौभाग्यवती मंगला, सौभाग्यवती कल्पना, सौभाग्यवती अर्चना ह्या त्यांच्या सर्व सेवा कार्यात सतत मदत करत असतात. हे मोठे नवलच आहे. गर्भश्रीमंत असूनही मनोहररावांच्या साधी राहणी व उच्च विचारसरणीचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहताना होतो. पंढरपूर वारी व विठोबा दर्शन त्यांना स्वर्गातील सुखच प्राप्त करून देतात. दरवर्षीची पायी वारी, वारीतील शिस्त, वारीचे नियोजन, वारीतील शिस्तीसाठी वापरले जाणारे मनोहररावांचे शब्द कानावर पडताच वारीतील सर्व लोकांना आपोआपच स्वयंशिस्त जागृत होते. अन्नदानाच्या वेळेस अथवा पंक्तीत वाढेकऱ्यांवर प्रेम करा असे शब्द जणू विठ्ठल मुखातून त्यांच्या तोंडी येतात असा भास होतो. औदुंबर नगरीतील साधू महाराज, आईनाथ महाराज, चिन्मय मठ तसेच पंढरपूर वारीतील अन्नदान हा त्यांचा आवडता छंद आहे. उदार अंतःकरणाने अन्नदान करण्याचे महान पुण्य त्यांच्या हातून घडत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नदान करणारा दाता, साधू संतांची सेवा करणारा महापुरुष हा ईश्वरीय अंश असल्याचा प्रत्यय येतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म, सत्संग, सेवा, शालीनता मानणाऱ्या मनोहररावांचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. त्यांना आता विठ्ठल नामाचीच गोडी लागल्याचा अनुभव येत आहे. येथूनच त्यांच्या संन्यासाश्रमाची सुरुवात आहे. शतायुषी होण्यापर्यंत अशीच सेवा त्यांच्या हातून पूर्ण होवो व त्यांना आयुर आरोग्य लाभो ही विठ्ठल चरणी प्रार्थना. काका आणि आबा यांच्या ऋणानुबंधातून मी आणि मनोहर सावकार लहानपणापासून एकत्रित वातावरणात राहिलो. आबाचे संस्कार आणि त्या घराण्याचे ऋणानुबंध जे मला मिळाले त्याच्यात मला लहान भाऊ म्हणून मनोहरा भेटला आणि याच्या या 65बद्दल मी त्याला शुभ आशीर्वाद देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मजत्या